भारतात म्युच्युअल फंड्सची लोकप्रियता झपाट्याने वाढते। यामुळे देशातल्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या AUMचा आकडा आता 47 लाख कोटींच्या वर गेलाय। मागच्या 3 वर्षात गुंतवणूकदारांनी SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे। या गुंतवणुकीवर चांगला रिटर्न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंड्सवरचा विश्वास देखील वाढलाय। मात्र बहुतेक गुंतवणूकदार पास्ट परफॉर्मन्स बघून गुंतवणूक करतात। आपण जेव्हा गुंतवणूक चालू करतो तेव्हा त्या फंडची कामगिरी चांगली असते, मात्र नंतर फंड मॅनेजर बदलला किंवा गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी चालली नाही किंवा अन्य काही कारणांमुळे फंडची कामगिरी खराब होऊ शकते। म्हणूनच गुंतवणूकदारांनी नियमितपणे त्यांच्या पोर्टफोलिओचा आढावा घेतला पाहिजे। फंडच्या कामगिरीचा आढावा घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते आता जाणून घेऊया। ज्यावेळेला इतर गुंतवणूकदार एखाद्या कॅटेगरीमधून पैसे काढून घेत असतात त्यावेळेला आपण त्या कॅटेगरीमध्ये गुंतवणूक चालू करायला पाहिजे। कॉन्ट्रा अप्रोच ठेवून गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळतो हे आपल्याला ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं। उदाहरणार्थ 2019 आणि 20 मध्ये गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंड्समधून पैसे काढून घेत होते। त्यावेळेला ज्यांनी स्मॉल कॅप फंड्समध्ये SIP चालू केली त्यांना मागच्या 3 वर्षात 30 ते 40% CAGR रिटर्न मिळाला आहे। एवढा चांगला रिटर्न मिळाल्यानंतर पास्ट परफॉर्मन्स बघून काही गुंतवणूकदार आता गुंतवणूक चालू करतात। त्यानंतर तसाच रिटर्न पुढच्या 3 वर्षात मिळणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। मग अशा परिस्थितीत आपण पोर्टफोलिओचं ॲनालिसिस केलं आणि प्रॉफिट बुक केला तर आपली जोखीम कमी होऊ शकते। अशा पद्धतीने आपण कॅटेगरीनुसार इनफ्लो आणि आउटफ्लोचं ॲनालिसिस करून नियमित प्रॉफिट बुकिंग केलं तर आपली जोखीम कमी होईल आणि चांगला रिटर्न मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे तो फंड बेंचमार्कला आउट परफॉर्म करतोय का ते आपण नियमितपणे बघितलं पाहिजे। ॲक्टिव्ह फंड्सनी बेंचमार्कला आउट परफॉर्म करावं ही माफक अपेक्षा आपण ठेवली पाहिजे। जर एखाद्या फंडने 1 वर्ष बेंचमार्कला आउट परफॉर्म नाही केलं तर लगेच त्यातून पैसे काढून घेऊ नका। असं होण्यामागे काय कारण आहे ते तपासा। याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता। तसेच फंड मॅनेजरच्या मुलाखती ऐकून तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं। सलग 3 वर्ष फंडने बेंचमार्कला अंडर परफॉर्म केलं तर मात्र तुम्हाला त्या फंडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागेल। तसेच तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचा फंड मॅनेजर कोण आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे। फंड मॅनेजमेंट टीममध्ये सारखे बदल होत असतील तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे। अशा परिस्थितीत आपल्याला बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागतो। फंड मॅनेजमेंट टीममध्ये होणाऱ्या बदलांवर आपण बारीक लक्ष ठेवलं पाहिजे। फंडमध्ये होणाऱ्या बदलांसंदर्भात सर्व माहिती आपल्याला फॅक्ट शीटमध्ये मिळू शकते। ते आपण नियमितपणे वाचलं तर पोर्टफोलिओचा आढावा घेणं सोपं जाईल। आपल्या फंडमध्ये कोणत्या शेअर्सची खरेदी विक्री होतीये त्याचा आढावा आपण 3 महिन्यातून एकदा घेतला पाहिजे। अशा पद्धतीने आपण म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नियमितपणे रिव्ह्यू केला तर चांगला रिटर्न मिळू शकतो।